ओके चलो. सो हा टॉपिक नंबर काय म्हटलं मी 19 इन NCERT अँड टॉपिक नंबर 15 इन HSC. HSC मध्ये ह्या टॉपिकचं नाव आहे एक्सक्रीशन अँड ऑस्मो रेग्युलेशन. एवढाच फरक. ओके, कंटेंट वाइज इट इज सेम. Now tell me, what do you mean by the word excretion? Okay, so we'll explain first here what is the meaning of excretion. What is excretion? See, excretion is basically removing nitrogenous and other waste. Nitrogenous waste and other waste, other metabolic waste. Okay, other waste म्हणण्यापेक्षा other metabolic waste out of the body. All right. आता आपण डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये म्हटलं की एनस मधनं फिकल मटेरियल इज गिव्हन आउट. सो इज इट अ एक्सक्रीशन? Is it come under excretion? Yes or no? Yeah? Yes. Yes. No. So we call this the release of fecal material. We call it as a egestion, not excretion. Okay. Fecal material 4 दिवस बाहेर नाही गेलं पोटाच्या, फार फार तर काय होईल? कॉन्स्टिपेशन, पोट दुखेल. पण इथे डेथ नाही होणार लगेच. ओके, पोट दुखेल, त्याला रेमेडीज घेतल्या की ते बरं वाटेल. सपोजिंग युरिन इज नॉट थ्रोन आउट ऑफ द बॉडी फॉर 4 days. फरक लक्षात घ्या. एक्सक्रीशन म्हणजे युरिनेशन आणि इजेशन म्हणजे रिलीज ऑफ द फिकल मटेरियल. इजेशन, इंजेशन ई एक्झिट होतं, इंजेशन आपण खातो. ठीक आहे, सो दॅट इज अ इंजेशन. फरक लक्षात घ्या. तो 4 दिवस जर युरिन नाही गेलं बाहेर, so the condition might be kidney failure, can lead to death as well if not attended. So within every 8 hours max, within every 8 hours max you must urinate. 8 तासामध्ये एकदा तरी युरिन झालंच पाहिजे. आणि समजा 9 तासात होतंय, 10 तासात होतंय. मी सकाळी मॉर्निंगला सपोजिंग आय एम गेटिंग अप ॲट 6 o'clock. I went in washroom. I released my metabolic waste. After this morning 6 o'clock, I am going directly to 6 p.m. 12 hours. That meaning I am not taking sufficient water. Or supposing I am taking sufficient water but I am not urinating. That meaning I must take care of my kidney. Getting it? So that is that important. The release of nitrogenous waste must be there out of the body every after 8 hours. Nitrogenous waste and CO2. So what are the nitrogenous? So what are the metabolic waste? आपण आधी हे बघू. Now metabolism म्हणजे काय? मेटाबॉलिझम म्हणजे तुम्ही फूड घेतलं. ओके, फूड मधनं आपण बघितलं की डायजेशन झालं. त्याच्यानंतर त्याचं ऍब्झॉर्प्शन झालं, त्याचं ऍसिमिलेशन झालं. ऍसिमिलेशन म्हणजे काय? प्रत्येक सेल मध्ये ते गेलं. हा ना, जे डायजेस्टेड कॉम्प्लेक्स जो होता, सपोजिंग आपण स्टार्च घेतलं, त्याचं कन्वर्ट झालं ग्लुकोज मध्ये. आपण प्रोटीन घेतलं, त्याचं कन्व्हर्जन झालं अमायनो ऍसिड मध्ये. हे प्रत्येक सेल मध्ये गेले बॉडीच्या आणि त्या बॉडीच्या प्रत्येक सेलनी त्यांना युटिलाइज केलं. ओके, आणि त्याच्यापासून सेलनी व्हेरियस ऍक्टिव्हिटी केल्या. त्या ऍक्टिव्हिटी कोणासाठी? आपल्यासाठी, ओव्हरऑल बॉडीसाठी. सेलनी काम नाही केलं तर बॉडी काम नाही करणार. हे अगदी फक्त डोक्यात झालं. बिकॉज द बेसिक युनिट ऑफ द बॉडी इज अ सेल. राईट? आय होप एव्हरीबडी ऑफ यू आर लिसनिंग, यू आर टेकिंग शॉर्ट नोट्स. दॅट इज टू मच इम्पॉर्टंट. ओके, सो हे सगळं झालं आणि आपल्या सेलनी ते युटिलाइज केलं. मग सेल युटिलाइज कसं करतं? समजा ग्लुकोज आहे, ग्लुकोज सेल युटिलाइज कसं करताय? So many of the time I told you about EMP pathway किंवा ग्लायकॉलिसिस. बरोबर आहे, जिथे ग्लुकोजचं ब्रेकडाऊन होतंय इन सेरीज ऑफ 10 steps. इफ यू रिमेंबर सेल और बायोमॉलिक्यूल्स, इफ यू रिमेंबर टिश्यूज, है ना.
तर ग्लुकोजचं कन्व्हर्जन होतंय फायनली. ग्लुकोज इज गेटिंग कन्व्हर्टेड टू पायरुव्हिक ऍसिड. हा जो टॉपिक आहे ना रिस्पिरेशन, हा पूर्वी 12वीला होता, आता तुमच्या HSC ने तो 11वीलाच टाकून दिलेला आहे. त्याच्यामुळे आपण रिस्पिरेशन हे 2 टॉपिक जे आहेत ना तुमचे, हे 3 आहेत. ह्युमन न्यूट्रिशन, एक्सक्रीशन आणि स्केलेटन. ओके, तर पूर्वी हा एक्सक्रीशन 12thला होता, मागच्या ओल्ड सिलेबस म्हणजे 2 वर्षापूर्वीच्या सिलेबस मध्ये. मागच्याच वर्षी 12चा सिलेबस बदललेला. ओके, तर हा 12thला होता, आता हा तुम्हाला 11th मध्ये आलाय. आणि रिस्पिरेशनचा जो टॉपिक होता ना, रिस्पिरेशनचा टॉपिक तुम्हाला 12thला होता, तो आता 11th मध्ये आला. आणि काही 11चे टॉपिक 12th मध्ये टाकले, बाकी फरक काही नाही केला त्यांनी, इकडचं तिकडे शफल केलं. का मला कळलं नाही, कारण हा टॉपिक 12वीला महत्वाचा होता, कारण ह्याच्यावर बरेच क्वेश्चन येतात ह्युमन फिजिओलॉजी. ओके, एनिवेज, सो ह्या 10 स्टेप्स आपण ह्या रिस्पिरेशन मध्ये ह्याच वर्षी बघणार आहे. हे 3 टॉपिक झाले ना, आता एक्सक्रीशन झालं की ह्युमन फिजिओलॉजीचा मी स्केलेटन आणि मुवमेंट घेईल आणि मग आपण फोटोसिंथेसिस आणि रिस्पिरेशन करू. ओके, सो हे ग्लुकोज आपण घेतलं की त्याच्यातनं रिलीज होत आहे पायरुव्हिक ऍसिड. बरोबर आहे. हे पायरुव्हिक ऍसिड जात आहे, सपोज हा सेल आहे, सेलचा हा न्यूक्लियस आहे, इथे मायटोकॉन्ड्रियाच काढते फक्त, हा मायटोकॉन्ड्रिया. ग्लुकोज इथे सायटोप्लाझम मध्ये जातं, त्याच्यापासून रिलीज होतं पायरुव्हिक ऍसिड. मग हा पायरुव्हिक ऍसिड जो आहे तो मायटोकॉन्ड्रियामध्ये जातो. मायटोकॉन्ड्रियामध्ये जाऊन तो करतोय क्रेब सायकल किंवा TCA सायकल किंवा सिट्रिक ऍसिड सायकल. ओके, आणि मग त्याच्यानंतर तो जातो इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन मध्ये. मायटोकॉन्ड्रियामध्येच होतं. आता मायटोकॉन्ड्रियाच्या कुठल्या पार्ट मध्ये होतं हे आपण रिस्पिरेशन मध्ये परत करू. त्याच्यासाठी तुम्हाला मायटोकॉन्ड्रियाचे पार्ट आपण सेलमध्ये जे केले ते तुम्हाला आले पाहिजे, राईट. आता हे इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट झाल्यानंतर फायनली यू गेट ATP. So when you take one glucose molecule, you get 38 molecules of ATP. असं ते कसं ATP कसे आले आपण हे कॅल्क्युलेशन करतो. त्याचं इको म्हणजे अकाउंटिंगचे मुलं कसं, कॉमर्सचे मुलं बॅलन्स शीट बनवतात, तसं इथे आपण त्याचं बॅलन्स शीट बनवतो. ओके, सो फायनली काय होतंय, ग्लुकोज घेतल्यानंतर आपल्याला 38 ATPs मिळतात. मग फक्त 38 ATPs मिळतात का, तर नाही. त्या 38 ATPs बरोबर, सो व्हेन वी टेक ग्लुकोज, glucose is getting converted into through various cycle like TMP cycle, Krebs cycle आणि electron transport chain. मधनं you get finally 38 ATP plus you get CO2 and plus you get H2O. मग आपण CO2 जो बाहेर टाकतोय तो कसा टाकतोय, ऑक्सिजन घेतलं की लगेच CO2 बाहेर येतोय का, नाही. तर हे बॉडीमध्ये सगळं मेटाबॉलिझम चालतं, त्याच्यासाठी ऑक्सिजन गरजेचं. ते मेटाबॉलिझम सगळं चाललं बॉडीमध्ये की त्याचं रिलीज होतं CO2 आणि H2O. मग हे झाले मेटाबॉलिक वेस्ट. दिस इज अ मेटाबॉलिक वेस्ट. म्हणजे बॉडीने काहीतरी, सेलनी काहीतरी प्रक्रिया केली या ग्लुकोजवर, अँड दॅट इज व्हॉट इज अ असिमिलेशन. ते ग्लुकोज युटिलाइज करतात आणि आपल्याला 38 ATPs देतात. ओके, दॅट इज व्हॉट इज अ असिमिलेशन. आणि CO2 आणि H2 म्हणजे हा जो पाणी आहे, इथे जे वॉटर मॉलिक्यूल रिलीज झालेलं आहे, दिस इज कॉल्ड ॲज अ मेटाबॉलिक वॉटर. आपण जे पाणी पितोय ते आपण घेतोय, एक्सटर्नल सोर्स घेतोय आपण पाणी, आणि जे बॉडी मधनं पाणी तयार झालं थ्रू दिस बायोकेमिकल ऍक्टिव्हिटी, बिकॉज एव्हरीथिंग इज एन्झाइम मेडिएटेड, थ्रू दिस बायोकेमिकल ऍक्टिव्हिटी बॉडीमध्ये जे काही तयार झालं, जे काही पाणी तयार झालं अलॉंग विथ CO2, दिस इज कॉल्ड ॲज अ मेटाबॉलिक वॉटर. इथपर्यंत कळलं का काही? येस मॅम. हा, क्लिअर आहे एकदम. मुग्धा, शेवटपर्यंत थांबायचं आहे बाळा, जायचं नाही मधून. येस मॅम. हा, ओके, सगळ्यांना कळलं की मुग्धालाच कळलं? कोणाला डाऊट असेल तर बिनधास्त विचारायचंय. वी हॅव अ प्राइस फॉर यू. अजून त्या प्राइसचं दावेदार कोणी मला दिसत नाहीये की दोज विल आस्क मी मॅक्सिमम डाऊट्स. देर इज अ प्राइज, देर इज अ ट्रॉफी. मॅक्सिमम डाऊट्स विचारणाऱ्याला ट्रॉफी. माझ्या ट्रॉफीज खूप जमा झाल्यात मागे. ओके, सो तशाच ट्रॉफीज द्यायचं मी ठरवलंय, हो ना? Yes. आलाय का कोणाला काही डाऊट? प्रथमेश, No, ma'am. मेटाबॉलिक वेस्ट आणि मेटाबॉलिक वॉटर कळलंय, बरोबर आहे. मग बघा, आपण कार्बोहायड्रेट घेतले तर त्याचं मेटाबॉलिझम होऊन CO2 प्लस वॉटर येणार आहे. ओके, आपण फॅट्स घेतले म्हणजे फ्राईड घेतलं किंवा
तूप घेतलं, तेलात आपली भाजीची फोडणी घातलेली असते, म्हणजे फॅट्स आपण घेतोय, त्याचं पण सगळं डिग्रेडेशन होऊन त्याच्यातनं पण CO2 आणि H2O रिलीज होतात. आपण प्रोटीन्स घेतले, प्रोटीन्स मधनं पण CO2 H2O प्लस प्लस इथे काय येतंय अजून सांगा. प्रोटीनचं डिअमायनेशन होतंय, म्हणजे काय, त्याच्यातला अमाइन ग्रुप निघतो. अमाइन ग्रुप इज गेटिंग कन्वर्टेड इनटू अमोनिया, अमोनिया इज गेटिंग कन्वर्टेड इनटू युरिया. म्हणजे हे ऍडिशनल झालं इकडे, राईट. कॅन एनीवन टेल मी युरिया असं कसं फॉर्म झालं, कुठे फॉर्म झालं, अँड बाय विच सायकल. लास्ट आपण डायजेशन मध्ये बघितलं, युरिया फॉर्म झालं by deamination of protein. Deamination is removal of amine group. Amine group is converted into ammonia. Ammonia is getting converted into urea. So this process, removal of amine group, is a deamination. And formation of urea from ammonia is via which cycle? Tell me the name of this cycle. Chalo, I'll wait for you. Tell me the name of the cycle. Yeah. Yes, Vishwari, are you there? Chat मध्ये नका लिहू. Yes, this can be the metabolic water. Because of that moisture in the oral cavity, we can give that mist on the glass surface. Yes. Yes, ma'am. Yeah. आठवतंय ईश्वरी, ईशा कुठे गेले तुम्ही, बोला. सायकल. हा, विच सायकल. नाही आठवत. लिव्हर मध्ये बघा लिहिलं असेल कुठे, लिव्हरच्या फंक्शन मध्ये बघा लिहिलं असेल कुठे. ह्या संडेला टेस्ट आहे, एनिवे संडे यू विल बी हॅव्हिंग टेस्ट. डिस्कस करू नंतर. येस, बरोबर ईशा, बोल बोल का मग. क्लिअर नाही ऐकायला आलं मला. लिव्हरच्या फंक्शन मध्ये कोणी लिहिलंय का बघा. डिअमायनेशन, दॅट इज कन्वर्टेड NH3 is ammonia. तुम्हाला सगळ्यांना माहिती, अमोनिया इज व्हेरी व्हेरी टॉक्सिक टू द बॉडी. As soon as it forms in the body, it immediately should get converted into urea, and that fantastic role liver is performed. Otherwise, आपण अमोनिया, कोणी आपल्या समोर हेअर डाय लावत असेल किंवा आपण कधी ब्लीच केलं चेहऱ्याला, तर तो अमोनियाचा स्मेल आपल्याला इरिटेट होतो, किंवा स्किनला सुद्धा ते इरिटेट होतं. यू माइट हॅव एक्सपिरियन्स. घरात कोणी डाय केला, अमोनिक असेल तो डाय, तर त्याचा स्मेल इरिटेट होतो, नॉशियाटिक होतो. या सापडलं मॅम. बरोबर. Ornithines. Yes, exactly. Ishwari, that's good. Because she is writing, others I don't know. She has given me that confidence की मॅम say who. मी तेच सांगत होते ना. पण क्लिअर मी तुला म्हंटल, तुझं क्लिअर ऐकायला नाही येते मला. You should be very clear in your communication. Yes. Okay, that you have to learn. So ornithine cycle. Ornithine cycle, or it could be also urea cycle. But ornithine is the most appropriate due to the honor of that scientist. पण युरियाला युरिया सायकल असं तुम्हाला ऑप्शन देणार नाही, इतके वेडे नाही नीट वाले, हो की नाही. सो दे विल गिव्ह ऑर्निथिन ओनली. सो ऑर्निथिन सायकल मध्ये काय होतंय, हे युरिया फॉर्म होत आहे. आणि CO2 कसं रिलीज होणार आहे आउट ऑफ, मी लंग्स म्हटले का, लिव्हर म्हणायला पाहिजे होतं का, लिव्हरच म्हटले होते. आय डोंट रिमेंबर. मॅम लिव्हरच म्हटलं. लिव्हरच म्हटले ना. ओके. CO2 कसं आपण एक्झेल करतो, कुठून करतो, कुठला ऑर्गन महत्वाचा आहे तिथे, तेव्हा तुमची रिस्पिरेटरी सिस्टीम, हो की नाही. मग काय येतं त्याच्यामध्ये, किंवा ब्रीदिंग सिस्टीम, मग कुठला ऑर्गन तिथे महत्वाचा, लंग्स. एक्झॅक्टली लंग्स. लंग्स आणि ट्रॅकिया, ब्रॉन्का हे सगळे असोसिएटेड. नोज, फायनली आपण वी एक्झेल व्हाया
नोज आणि हा CO2 आपण अशा पद्धतीने बाहेर काढतो. ओके. आता ज्या लोकांना ऑक्सिजन लेवल, तुम्हाला माहिती करोनामध्ये ऑक्सिजन लेवल कमी झाली होती, म्हणून काय झालं, ऑक्सिजन कमी झाली म्हणजे त्यांच्या बॉडीमध्ये खूप CO2 साठत गेला. ओके. पण जेवढा ऑक्सिजन मिळत होता तेवढं बॉडीने मेटाबॉलिझम केलं आणि बॉडीने मेटाबॉलिझम करून CO2 प्रोड्यूस केला. आता ती सिस्टीमच वीक झाली म्हणून ते CO2 एक्झेलच नाही करू शकले. CO2 एक्झेल नाही करू शकले. CO2 साचून राहिलं सगळ्या टिश्यूज मध्ये, सेल्स मध्ये, आणि अल्टिमेटली ती टॉक्सिसिटी वाढली आणि लेड टू डेथ. बरोबर आहे. बऱ्याच म्हणजे सेकंड वेव्ह वॉज व्हेरी व्हेरी टॉक्सिक. सेकंड वेव्हने खूप डेथ केल्या. हे आपण सगळ्यांनी आपल्या फॅमिलीमध्ये, फ्रेंड्स मध्ये, कुठे ना कुठे प्रत्येकाच्या घरात झालंय. ओके नाही का? तर दिस इज अ रिझन. मग आपल्याला CO2 बाहेर काढणं गरजेचं आहे की नाही? मग CO2 बाहेर कोण काढतंय? व्हाया द रिस्पिरेटरी ऑफ ब्रीदिंग सिस्टीम. जसं ईश्वरी लॉजिकली करेक्ट सांगितलं की लंग्स आर प्लेइंग द इम्पॉर्टंट रोल. सो CO2 इज एक्झेल्ड बाय द लंग. ओके. मग आता हा युरिया बाहेर कसा काढायचा? युरिया तर तोंडातनं नाकातनं बाहेर नाही येणार. हो की नाही? स्वेटिंग मध्ये थोडस युरिया येतं. म्हणजे स्वेट इज अगेन अ मेटाबॉलिक वेस्ट. त्याच्यातनं आपण थोडं पाणी बाहेर काढतो. स्वेटिंग फक्त आपल्या बॉडीला कुलिंग ठेवण्यासाठी. समर मध्ये स्वेटिंग होतं, विंटर मध्ये होतं का नाही होत? मग तो युरिया कुठे जातो? मग दॅट युरिया हॅज टू बी रिलीज बाय दिस किडनी. ओके. And so is a excretion. So now how will you define excretion? Keep writing and now write down the definition of excretion. Okay. Write it down. Excretion is the elimination of nitrogenous and other waste material from the body. I hope तुम्हाला सगळ्यांना हे डेफिनेशन कळली असेल आता. Excretion is the elimination of nitrogenous and other waste materials from the body. नायट्रोजिनस तुम्हाला कळलं प्रोटीन डायजेशन मुळे, आणि प्रोटीन खूप इम्पॉर्टंट आहे बॉडीला, बिल्डिंग ब्लॉक ऑफ द बॉडी. मग आपण प्रोटीनच नाही घ्यायचं का? नाही, ते शक्यच नाही, बॉडी अजून डॅमेज होईल. ओके. सो जे काही नायट्रोजिनस वेस्ट आहे ज्याच्यामध्ये नायट्रोजन आहे, म्हणजे अमोनियामध्ये नायट्रोजन आहे, अमाइन ग्रुपमध्ये नायट्रोजन आहे, आणि युरियामध्ये पण नायट्रोजन आहे. तर ते नायट्रोजिनस वेस्ट रिलीज करणं इज अ excretion, and along with these other waste material like CO2, some water vapors, आणि major water vapor is from kidney. युरिन मधनं पाणी जे काही आपण पितोय. सो वी मस्ट ड्रिंक वॉटर. आता तर तुम्ही बसलाय तरी तुम्हाला, मी तर इव्हन क्लास चालू असताना काही काही मुलांना भूक लागलेली असते, त्यांना अलाउड करते, बाबा तू चॉकलेट खा, तुझे चिप्स असेल, चिप्स तर जनरली नाही अलाउड करत क्लासमध्ये, पण अगदीच काहीच नाही, आता माझ्याकडे डब्बाच नाही, तर दॅट टाइम इट इज ओके. पण पाणी तुम्ही पित राहा, क्लास चालू असताना पाणी सुद्धा पित राहा तुम्ही, बिकॉज दॅट इज इम्पॉर्टंट. अल्टिमेटली बायोलॉजी आपण शिकतोय तर युअर हेल्थ शुड बी ऑन टॉप प्रायोरिटी. हो की नाही? म्हणून इट इज अलाउड इन माय क्लास. पाणी प्या, बिस्किट खा, खाऊ खा, पण लक्ष द्या. ओके. अलराइट. सो हे कळलं आता सगळ्यांना. हाऊ आर यू गोइंग टू डिफाइन द एक्सक्रीशन? मग अदर वेस्ट मटेरियल कुठले झाले? CO2, H2O, other waste material which other organs are important also. But the major excretory organ is kidney. कारण युरिया आपल्या शरीरातनं दररोज प्रोड्यूस होतं आणि दररोजचं दररोज ते बाहेर निघणं महत्वाचं आहे. So युरिया. Clear? Written the definition? Yes, Done, ma'am. ma'am. Yeah, Yes, done. ma'am. Yes, Done. ma'am. Okay, चलो. So excretion काय काय गोष्टी कसं होतंय बघा, इतकं सोपं नाहीये, बॉडीला फार त्रास घ्यायला लागतोय ते सगळं करताना. कसं आपण हे सगळं शिकणार आहे आता. हे सगळे जे स्ट्रक्चर इथे मी दिले एकेकाचं डिटेल आपण शिकणार आहे. सो सेपरेशन, कलेक्शन आणि इलिमिनेशन. सेपरेशन कोण करतंय? किडनी. ओके. कुठून सेपरेट करतं? युरिन कसं फॉर्म होतं? व्हॉट इज गेटिंग फिल्टर्ड? हा केबीसी मध्ये विचारला होता बरं का, इतका सोपा प्रश्न. काहीतरी 12.5 लाखला वगैरे विचारला होता बच्चनने. आता परत केबीसी सुरू होणार. ओके. सो हाऊ इज अ युरिन फॉर्मिंग, हा प्रश्न विचारला होता. सो हाऊ इज अ युरिन फॉर्मिंग इन द बॉडी? सांगा मला.
एका लाईनीत पाहिजे. ऑप्शन होते एबीसीडी. तिथे लेक्चर नव्हतं घ्यायचं 15 दिवसाचं. ऑप्शन मी नाही देत कारण तुम्ही सायन्स शिकताय. तुम्ही एक्सक्रिटरी सिस्टीम 10वीला केलंय हे मला माहिती. आय नो. HSC असो किंवा CBSE मला सगळ्यांचा सिलेबस सगळं माहिती. येस. काय फिल्टर होतं किडनीमध्ये सो दॅट युरिन इज फॉर्मिंग? इलिमिनेशन मध्ये युरिन. वॉटर. बॉडीतलं पाणी फिल्टर होतं. चलो ह्याने सांगितलं वॉटर. Juices present in liver. He is saying juices present in liver. So चला option, this option is wrong. This option is wrong. चला A, B and C. Third option. Useful materials like glucose. It is getting filtered. Again wrong. चलो option D. किडनी मध्ये ब्लड फिल्टर होतं. किडनी मध्ये ब्लड फिल्टर होतं. ओके. सो हे सगळे कुठे जात आहेत? आपण पोटात घालतोय ना. पोटात आपण म्हंटल ना ऍब्झॉर्ब होतं. कुठे ऍब्झॉर्ब होतं? ब्लड मध्ये ऍब्झॉर्ब होतं. अशा पोकळ्या आहे का आपल्याकडे की पाण्याचा पाईप आहे हा. ओके. तिथून पाणी जसं गॅसचे पाईप आहे तिथून गॅसच आत जातो. पाण्याचा पाईप आहे तिथून पाणीच आत जातं. असे पाईप नाही ना आपल्या बॉडीमध्ये. पाईप आहे ते कोणाचे आहेत? फक्त ब्लडचे पाईप आहेत. ज्या आपल्या आर्टरीज आणि व्हेन्स आहेत ना, दिस अ करेक्ट ऑप्शन. ज्या आपल्या आर्टरी तुम्ही गुगल करून उत्तर सांगितलं तरी हरकत नाहीये. तेवढ्या पुरतं गुगल तरी कराल आणि उत्तर तरी, म्हणजे गुगलचा पॉझिटिव्ह फायदा पण आहे. ओके. पण खूप नाही. 1-2 सेकंद त्याच्यात गेले पाहिजे फक्त. खूप वेळ नाही. कारण ते गुगलचं वेळ फार आहे. तिकडे हजारो साईट येतात आणि आपल्याला सगळ्याच साईट बघायचं टेम्पटेशन येतं. कारण युट्यूबवर बघितलं सगळेच युट्यूबचे व्हिडिओ बघायचं टेम्पटेशन येतं. आजकाल जो उठला तो युट्यूबवर आहे. मला सांगा नाशिक मधले कुठला क्लास युट्यूबवर नाही. 100% पीपल आर ऑन युट्यूब. आणि युट्यूबची ऑथेंटिसिटी काय नाही. म्हणजे मी युट्यूबवर व्हिडिओ टाकला म्हणजे तो ऑथेंटिकच असं काही नाही. मला वाटलं मी काही व्हिडिओ टाकू शकते. ओके. तर त्याची ऑथेंटिसिटी काही नाही. आणि ऑथेंटिसिटी नसेल म्हणजे मग त्या राजकुंद्रासारखी पोझिशन येते. ओके. चलो ठीक आहे. एनिवे जोक्स अपार्ट. सो ब्लड. ओके. ब्लड हे फिल्टर होत आहे. मग मी काय म्हंटल की आपल्याकडे पाईप फक्त ब्लडचे पाईप आहे बॉडीमध्ये. बाकी पाण्याचा पाईप असा वेगळा आहे का? नाहीये. पण पाणी पितोय ते डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्येच जात आहे. तिथून ते पाणी ऍब्झॉर्ब होते ब्लडमध्ये. ब्लडमध्ये जर फ्लुइड कमी झालं, ओके, ब्लड मध्ये जर लिक्विडिटी कमी झाली, ब्लड प्रेशर कमी होतो. ब्लड प्रेशर कमी झालं की चक्कर यायला होतात. असं बऱ्याचदा होतं. यंग एज मध्ये जनरली ब्लड प्रेशर कमी असतं आणि तुम्ही तेवढं पाणी पित नाही. तर बऱ्याचदा चक्कर येणं हे येणं. मग ब्लड प्रेशर कमी झालं तर त्याला फक्त एकच रेमेडी, भरपूर पाणी प्यायचं, भरपूर लिंबू सरबत प्यायचं, नाही तर भरपूर एखादं कोल्ड्रिंक आणून ते पिऊन घ्यायचं. आणि इफ यू आर डायबेटिक पर्सन देन पाण्यामध्ये थोडंसं लिंबू, थोडंसं मीठ, आणि दॅट विल हेल्प यू टू इन्क्रीज युअर ब्लड व्हॉल्यूम. आणि मग सगळं हे ब्लड एका मिनिटामध्ये अप्रॉक्सिमेटली 180 ml ब्लड किडनी फिल्टर करते. आपण ह्याचं पण सगळं बॅलन्स शीट करणार. एवढं ब्लड ती फिल्टर करते. आणि मग त्या ब्लड मध्ये जर एक्सेस पाणी, मी दिवसभर मॅडमने सांगितलं पाणी प्यायचं, पाणीच पित बसले दिवसभर, 3-4 बाटल्या पाणी पिऊन टाकले. ओके. मग युरिन खूप जास्तच होणार, ऑब्व्हियसली होणार. कारण तो ब्लड व्हॉल्यूम मेंटेन करायला एक्सेस वॉटर रिमूव्ह करायला लागतं. ओके. मग युरिया कुठे गेलं? किडनीचे 2 फंक्शन आहेत. ओके. किडनी इज हॅव्हिंग परफॉर्मिंग 2 मेजर फंक्शन. छोटे छोटे फंक्शन पण आपण एक्सप्लेन करणार आहे. बघा, एक तर रिमूव्हल ऑफ, फर्स्ट फंक्शन इज रिमूव्हल ऑफ नायट्रोजिनस वेस्ट. हे तुम्हाला कळलं. मग युरिया फॉर्म होतो लिव्हर मध्ये. लिव्हर मधनं तो ब्लड सर्क्युलेशन मध्ये जातोय. आता कुठल्या ब्लड व्हेन मध्ये जातो त्याच्यावर पण क्वेश्चन येतात. लिव्हर मधनं तो ब्लड सर्क्युलेशन मध्ये जातोय. ब्लड सर्क्युलेशन मधनं हे सगळं किडनीकडे येते. कसं येतं आपण डिटेल बघणार आहे. आता सगळं सांगायची गरज नाही. आता हे समजून घ्यायचंय. ब्लड फिल्टर होतं. आणि मग किडनीमध्ये काही असे युनिट्स आहेत, काही स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट्स आहेत, ते फिल्टर करतील. ओके. म्हणजे इथे सेपरेट झालं. कसं सेपरेट होईल याची डिटेल प्रोसेस येते. कलेक्ट होईल ह्या ब्लॅडर मध्ये, युरिनरी ब्लॅडर मध्ये ते कलेक्ट होणार आहे. कलेक्शन. आणि जेव्हा आपलं ब्लॅडर फुल होतंय, जेव्हा आपलं युरिनरी ब्लॅडर फुल होतंय, आपल्याला सेन्सेशन येतं ब्लॅडर फुल झालं, फिल्स फॉर युरिनेशन, अँड देन व्हाया युरेथ्रा इट इज गिव्हन आउट.
to urethra, it is thrown out. Correct? So, removal of this nitrogenous waste, majorly it contains urea. Other than urea, other products are also contained. In a minute, I'll tell you. And second important function kidney is doing is a osmoregulation. It is doing osmoregulation. Osmoregulation काय सांगते. Okay, open your page number 290 from NCERT. Open केलं? Yeah? Yes, Read the ma'am. first line. Yes, ma'am. Animals accumulate ammonia, urea, uric acid, carbon dioxide, water, and ions like sodium, potassium, chloride, phosphate, sulfate, etc. So, काय accumulate होतं? पहिला important प्रश्न. त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन दिले असतील काय. ते कॉम्बिनेशन बघायचे. काय कॉम्बिनेशन आहे आणि कुठलं नाहीये स्टिक टू युअर NCERT. So write it down or highlight that. Animals accumulate what? कशाने ते accumulate होतं? मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीने किंवा एक्सेसिव्ह इंजेक्शन. एक्सेसिव्ह इंजेक्शन म्हणजे काय? मी आज मिठाचं पाणीच पिऊन घेतलं. माझा बीपी डाऊन होता, कोणीतरी मला मिठाचं पाणी खूप देऊन टाकलं टू इन्क्रीज माय बीपी. बीपी डिक्रीज करायला देर आर मेडिसिन. म्हणजे माझा हाय बीपी झालं तर ते डिक्रीज करायला देर आर मेडिसिन. बट माझा लो बीपी झाला तर ते इन्क्रीज करायला देर आर ओनली द मेडिसिन इज वॉटर किंवा लिंबू सरबत किंवा कोल्ड ड्रिंक किंवा पाण्यामध्ये मीठ. लिंबू जर शुगर पेशंट असेल तर त्याला शुगर न देता मीठ आणि लिंबू टाकून ते पाणी प्यायला द्यायचं. दॅट इज ओनली रेमेडी, नो अदर रेमेडी. ओके. आणि मग एक्सेसिव्ह इंजेक्शन म्हणजे काय? एक्सेसिव्ह खाल्लं म्हणजे मी खूप सोडियम पाण्यामध्ये टाकून पिऊन घेतलं, मी खूप क्लोराईड NaCl पाण्यामध्ये टाकून पिऊन घेतलं, तर ते एक्सेस झालं ना. मग हे एक्सेस सॉल्ट बॉडीमधनं बाहेर काढायचं म्हणजे सॉल्ट अँड वॉटरची लेव्हल बॉडीमध्ये मेंटेन करायची इज अ ऑस्मोरेग्युलेशन. हे सगळं रिमूव्ह करायचं इज अ नायट्रोजिनस वेस्ट. आणि बॉडीमध्ये सॉल्ट आणि वॉटरची लेव्हल ही बॅलन्स करायची is a osmoregulation, and that two major role our kidney is performing. त्याच्यामुळे किडनीची केअर घेणं खूप जास्त गरजेचं आहे. नाहीतर मेटाबॉलिक वेस्ट सगळं साचून राहील, सगळे टिश्यू ऑर्गन अल्टिमेटली डॅमेज होतील अँड विल लीड टू डेथ. गॉट दिस? काही डाऊट ह्याच्यावर? सो परत पुढे बघा. Okay, so you will learn the mechanism of elimination and all these things. Ammonia, urea, uric acid are the major nitrogenous waste excreted by animal. Highlight that. Excreted by animal. Ammonia, if you do not have this book, you can download the chapter number 19 from CBSE site. Free of cost तुम्हाला तिकडनं डाउनलोड आहे. किंवा माझ्याकडे चॅप्टर आहे, मी पण तुम्हाला ग्रुपमध्ये पाठवून देते ज्यांच्याकडे नसेल. पण हे NCERT जवळ ठेवणं गरजेचं. ओके. जे नीटला फोकस्ड आहे त्यांनी. अमोनिया, युरिया, युरिक ऍसिड आर द मेजर फॉर्म्स ऑफ नायट्रोजनस वेस्ट एक्सक्रीटेड बाय ॲनिमल्स म्हटलं. ओके. आणि ह्युमन्स, द मेजर नायट्रोजनस वेस्ट इन ह्युमन इज युरिया. The major nitrogenous waste in human is urea. तिथे लिहून टाका ह्युमन्स मध्ये. ऍनिमल म्हणजे आपण पण एक ऍनिमल आहे, पण आपलं नायट्रोजनस वेस्ट इज युरिया. अमोनिया कोणाचं आहे, युरिक ऍसिड कोणाचं आहे ते आपण आता डिस्कशन करणार आहे. त्याचा एक चार्ट बनवणार आहे व्यवस्थित. ऑल राईट. आय होप तुम्हाला ह्या दोन गोष्टी इथे कळल्या. सो आय विल क्लोज दिस सेशन. यू विल जॉईन बॅक. न्यू स्टुडंट विल जॉईन बॅक युजिंग द सेम लिंक. इज दॅट क्लिअर? कोणाला काय डाऊट विचारायचा आहे?